नमस्कार. चला तर आज दाखवते तुम्हाला मटर कोफ्ता. बाजारात जिकडे बघावं तिकडे वाटाणेच वाटाणे, हिरवेगार वाटाणे. तर चला म्हटलं आज कोफ्ता बनवूया. मुलांना पण खायचं होतं. तर वाटाणे घेतले, त्याच्यात लसूण, हिरवी मिरची, जिरं, ओवा, अद्रक. आता हे आपण दळून घेऊ जाड. आता हे दळून झालेलं एका बाउलमध्ये काढून घेऊ. आता त्याच मिक्सरमध्ये लसूण टाकला, कांदा टाकला, टमाटा, हिरवी मिरची, अद्रक, खोबरं, कोथिंबीर. आता हे आपण दळून घेऊ. तर ते दळून झालेलं आहे. आता हे बाउलमध्ये आपण अर्धी वाटी बेसन घातलेलं आहे, वाटाणे दळलेले, त्याच्यात हळद घातलं, मीठ घातलं. तर वरून थोडी कोथिंबीर टाकायची, थोडंसं तेल टाकायचं. छान मिक्स करून झालं आहे. आता चाळणीला आपण तेल लावू आणि छोटे छोटे गोळे त्याच्यात ना आपण ठेवून देऊ. सगळे एका लाईनीने लावून घ्यायचं आहे. आणि दुसऱ्या गॅसवर ना मी पाणी गरम करायला ठेवलेलं. आता त्याच्यात ठेवूया आपण. वरून झाकण ठेवायचं आणि त्याला दुसऱ्या गॅसवर ठेवते. आता इकडं भाजी आपण करून घेऊ, फोडणी देऊया. तर तेल टाकलं आहे, जिरं टाकलं आहे, कढीपत्ता टाकला आहे. आता आपण वाटण केलेलं ना ते टाकायचं त्याच्यात. तर छान परतवत राहायचं त्याला. पुन्हा मसाला घातला, हळद घातली. तर हे कोफ्ते शिजले का ते पण बघायचं आपण. इकडेही मसाला परतवत राहायचं. आवडीनुसार पाणी टाकायचं, आपल्याला जेवढं हवं तेवढं. आणि आता चवीपुरता मीठ घालायचं. आधी घातलं होतं, आता पुन्हा थोडंसं टाकलं आहे. तर इकडं कोफ्ते शिजून झालेले आहेत, भाजीलाही उकळ आलेली आहे. चला आता आपण एक एक सोडूया त्याच्यामध्ये. तर पूर्णपणे सोडलेत. गरम गरम होते, पहिले चम्मचनी सोडले, नंतर हाताने टाकले त्याच्यात. तुम्हाला जसं जमेल तसं तुम्ही टाका. वरून झाकण ठेवलं आहे. तर बघा छान कोफ्तेही शिजलेत आपलेवाले. रसाही घट्ट झालेला आहे. तर वरून कोथिंबीर टाकायची आणि घ्या आता आपण गरमागरम कोफ्ते भाकरीसोबत, चपातीसोबत, भातासोबत तुम्ही खाऊ शकता. तर ह्या प्रकारचे कोफ्ते ना तुम्ही नक्की ट्राय करा, करून बघा. खूप छान झाली भाजी. तर तुम्ही नक्की ट्राय करा, करून बघा आणि खाऊन बघा. कमेंट करून मला नक्की कळवा तर तुमची भाजी कशी झाली. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.